नमस्कार, मुलुक महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या बघणार आहोत। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी नोटीस बजावलेली आहे। नाईकांसह त्यांच्या पत्नीला म्हणजेच स्नेहा वैभव नाईक यांना सुद्धा रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे। आज कागदपत्रांसह चौकशीसाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात या दोघांनाही उपस्थित राहायचं आहे। तसे आदेश दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडले आहेत। दरम्यान एसीबी चौकशीसाठी वैभव नाईक रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत। ही महत्त्वाची माहिती। वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी दोघांनाही एसीबी कार्यालयात बोलावलंय। ते रवाना झालेले आहेत रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयाकडे। पुन्हा एकदा माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही त्यांची माहिती मागितली ती आम्ही निश्चित या ठिकाणी देऊ आणि त्याचा जबाबसुद्धा माझा आणि माझ्या पत्नीचा मागितलेला आहे, तो पण आम्ही योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू। तर आता 20 वर्षापूर्वी वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत। आम्ही देतोय। 20 वर्षापूर्वी जी कागदपत्रं आमच्याकडे उपलब्ध होती ती पण देतोय, परंतु पुन्हा दबावण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल, परंतु आम्ही दबावाला कुठल्याही बळी पडणार नाही। जी काय माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रसाद, दोघंही निघालेले आहेत रत्नागिरीकडे असं कळतंय। वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी, काय अधिक माहिती? सुवर्णा, या ठिकाणी वैभव नाईक यांना 20 वर्षाची कागदपत्र आहेत ते सादर करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीकडनं त्यांना ही नोटीस बजावण्यात आली होती। पहिल्यांदा ही नोटीस त्यांना 5/12/2022 ला बजावण्यात आली आणि जी पूर्ण माहिती आहे या कागदपत्रांसह हजर राहा असं त्यांना सांगण्यात आलं होतं। मात्र त्यावेळी ते त्या ठिकाणी हजर झाले, मात्र कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ते कमी पडल्याने त्यांनी वेळ मागितला, तारीख मागितली होती। त्यानंतर पाहायला गेलं तर 28/7/23 रोजी त्यांना उपस्थित राहण्याची नोटीस पाठवण्यात आली। मात्र यावेळी स्वतः माजी आमदार वैभव नाईक हे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत। त्यांनी आपले जे अकाउंटंट आहेत अमोल केरकर यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि कागदपत्र देण्यात आली होती। मात्र ही कागदपत्र जी होती ती परिपूर्ण नव्हती, त्रुटक होती। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना आज जे आहे ते पत्नीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेले आहे। आज ते सकाळी कणकवली येथील बंगल्यावरून निघाले आहेत। मात्र निघताना त्यांनी असं सांगितलं की माझी जी जबाब जो आहे तो मी नोंदवणार आहे, परिपूर्ण कागद देण्याचं जे माझं काम आहे ते मी करणार आहे। मात्र कुठच्याही दबावाला मी या ठिकाणी बळी पडणार नाही। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रसाद।